नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील गणेशघाट परिसरातील हिंदू स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचा बहुचर्चित लोकार्पण सोहळा मंगळवार दिनांक 30 डिसेंबर आज 25 रोजी पार पडला आहे। शिवसेना शिंदे गटाचे उत्तर रायगड उपजिल्हाध्यक्ष भाई गायकर व युवा सेना शिंदे गटाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रसाद थोरवे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडत नागरिकांसाठी स्मशानभूमी पुन्हा एकदा खुली करण्यात आली आहे। गेल्या वर्षभरापासून रखडलेले हे काम अखेर पूर्ण झाले असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 70 लाख रुपयांच्या निधीतून स्मशानभूमीचे सुसज्ज व मजबूत नूतनीकरण करण्यात आले आहे। लाकूड साठवण खोल्या, अंत्यविधी व दशक्रिय विधीसाठी प्रशस्त हॉल, 3 सरणाची व्यवस्था, प्रेत ठेवण्यासाठी कठडे, राख विसर्जनासाठी सुविधा, पाणी व परिसर सुशोभीकरण अशी सर्व आवश्यक सोय येथे उपलब्ध करण्यात आली आहे। काम सुरुवातीला वेगात सुरू होऊन मध्यंतरी संथ गतीमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त झाली होती। ग्रामपंचायत प्रशासन व ठेकेदाराबाबत चर्चा रंगल्या असल्या तरी अखेरीस ठेकेदाराने दर्जेदार व मजबूत काम पूर्ण करून ग्रामस्थांची विश्वासार्हता पोहोचपावती मिळवली आहे। विशेषतः शिवसेनेचे मिलिंद विर्ले यांनी सातत्याने लक्ष देत काम पूर्ण करून घेतल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे। लोकार्पण प्रसंगी बोलताना प्रसाद थोरवे यांनी भविष्यात नेरळमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक स्मशानभूमी उभारण्याचे आश्वासन दिले। त्याचबरोबर ज्येष्ठ शिवसैनिक शिवराम बधे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले। हिंदू स्मशानभूमीचे नूतनीकरण पूर्ण झाल्याने अंत्यविधीच्या वेळी एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध झाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। या सोहळ्याला नेरळमधील प्रतिष्ठित नागरिक, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, महिला वर्ग, युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनुष्याचं जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर इथे एक दयनीय अवस्था असते। कुठे छपरातून पाणी गळते, पावसाळा आल्यानंतर पाण्याला त्याच्यावर पाणी पडते, म्हणजे अवहेलना होते। ही सगळी बाब लक्षात घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी 70 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून आज या ठिकाणी स्मशानभूमी उभी राहिलेली आहे। ही खरोखरच समाजासाठी एक घोषणा आहे, एक समाधानकारक बाब आहे, हेच या ठिकाणी मी नमूद करतो। महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून नेरळ येथे सुमारे 1 कोटी रुपयाची सोलर लाईट देखील मंजूर झालेले आहेत। त्याची निविदा सुद्धा झालेली आहे, त्या देखील येत्या काळामध्ये लागल्या जातील। पाण्याची व्यवस्था देखील आपण जर पाहाल तर आमदार साहेबांच्या माध्यमातून आज जर आपण पाहिलं नेरळमध्ये तर मागील काही दिवसांमध्ये आज नेरळला मुबलक प्रमाणात पाणी त्या ठिकाणी येते। फिल्ट्रेशन प्लांट देखील त्या ठिकाणी आपण बदललेला आहे, पाणी देखील स्वच्छ त्या ठिकाणी लोकांनी येत आहे। गटाराची, रस्त्याची ज्या काही समस्या निराकरणासाठी आहेत, आमदार साहेबांच्या लेवलला ज्या समस्या सोडवल्या जात आहेत त्या आपण प्रत्यक्षात पाहतात। आपण या ठिकाणी जेव्हा ही स्मशानभूमी मंजूर केली तर त्या स्मशानभूमीमध्ये 30 लाख रुपयाची इलेक्ट्रिक स्मशानभूमी त्या ठिकाणी होती, परंतु त्यामध्ये पूर्ण स्मशानभूमी पूर्ण होत नव्हती, निधी उपलब्ध नव्हता। परंतु आपण येत्या काळामध्ये नक्कीच हा जो काही इलेक्ट्रिसिटीचा स्मशानभूमीचा जो काही प्रश्न आहे तो नक्कीच या ठिकाणी मार्गी लावू, कारण काळाची ती गरज आहे।